नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ओनली फॉर स्वामी भक्ती या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. तर आज आपण बघूया हरतालिकेची पूजा कशी करावी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हर हर महादेव. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, कुटुंबाच्या प्रगती आणि समृद्धीसाठी हरतालिकेचा व्रत खूप महत्वाचा आहे. हरतालिकेचं व्रत हे कठीण व्रतांपैकी एक समजलं जातं. या दिवशी विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पाणी आणि अन्नाशिवाय उपवास करतात. अविवाहित मुली देखील हे व्रत करतात. असं मानलं जातं की भगवान शिव आणि माता पार्वतीच्या कृपेने अविवाहित मुलींना देखील योग्य वर मिळतो. अविवाहित मुली चांगला वर मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात. यावर्षी हरतालिकेचा पूजेचा मुहूर्त 26 ऑगस्ट हरतालिका साजरी केली जाणार आहे आणि हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त हा 26 ऑगस्टला 5:56 ते 8:31 असणार आहे. पहा, हरतालिकेची तृतीय तिथी ही 25 ऑगस्टला दुपारी 12:54 सुरू होईल आणि 26 ऑगस्टला दुपारी 1:54 संपेल. अशात जर का तुम्हाला हरतालिकेची पूजा शुभ मुहूर्तावर करायची असेल तर 26 ऑगस्टला तुम्हाला सकाळी 5:56 ते 8:31 पूजेचा शुभ मुहूर्त आहे. यावेळी तुम्ही पूजा करू शकता. तसं पाहिलं तर 26 ऑगस्टचा तुम्ही संपूर्ण दिवसभर ही पूजा तुमच्या वेळेनुसार तुम्ही करू शकता. तुम्ही ही पूजा सकाळी करू शकता, त्याचप्रमाणे प्रदोष काळात देखील करू शकता. ज्यांना ही पूजा सकाळी करता येणार नाही त्यांनी प्रदोष काळांमध्ये ही पूजा केली तरी चालेल, कारण महादेवाची पूजा करण्याचा वेळ हा प्रदोष काळ आहे. त्याचप्रमाणे ही पूजा आपल्याला संपूर्ण दिवसभर तशीच ठेवायची असते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा करून ही पूजा उचलायची असते. काही ठिकाणी गणपती बाप्पांची स्थापना केल्यावर गणपती बाप्पांची आरती झाल्यावर ही पूजा उचलली जाते. हा उपवास संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना झाल्यावर सोडायचा असतो. या दिवशी भगवान शिवाने देवी पार्वतीला पत्नी म्हणून स्वीकारलं होतं. त्यामुळे विवाहित महिलांसाठी हे व्रत खूप महत्वाचं मानलं जातं. हरतालिकेचं व्रत हे शंकर आणि पार्वतीला समर्पित आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरतालिकेची पूजा मांडणी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने कशी करावी, याशिवाय ज्यांच्याकडे हरतालिकेची सखी पार्वतीची मूर्ती नाही त्यांनी देखील अतिशय सोप्या पद्धतीने हरतालिकेचं शास्त्रोक्त पद्धतीने हे व्रत कसं करावं, पूजा मांडणी कशी करावी, कोणते नियम पाळावे, अतिशय सोपी मांडणी सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पूजेच्या साहित्यांमध्ये आपल्याला वाळू घ्यायची आहे. शिवलिंग बनवण्यासाठी वाळू जर तुम्हाला भेटली नाही तर तुम्ही माती देखील घेऊ शकता. स्वच्छ पाणी घ्यायचं आहे. कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे. तर सखी पार्वतीसाठी आणि गणपतीसाठी रंगीत वस्त्र, महादेवांसाठी आपल्याला पांढरं वस्त्र घ्यायचं आहे. निरंजन घ्यायचं आहे, तांबा घ्यायचा आहे. त्यानंतर गणपती बाप्पा म्हणून सुपारी घ्यायची आहे. ओटीचं साहित्य घ्यायचं आहे. ब्लाऊज पीस, नारळ, त्यानंतर ओटीचं साहित्य, तुपाचं निरंजन घ्यायचं आहे. पत्रीमध्ये थोडा पत्री घेतल्या जातात. त्यामध्ये तुम्ही बेलपत्र, दुर्वा, आघाडा, आंब्याची पानं व इतर झाडांच्या, फुलांच्या, फळांच्या झाडांच्या पत्री घेऊ शकता. फुले घ्यायची आहेत. तर यानंतर आपल्याला पांढरे तांदूळ लागणार आहेत. सौभाग्यवान लागणार आहे. कापूर, आरती करण्यासाठी कापूर, हळदी कुंकू, बुक्का, गुलाल, प्रसादांसाठी तुम्ही नैवेद्यांसाठी फळे किंवा ड्रायफ्रूट किंवा दूध, साखर किंवा खडी साखरेचा नैवेद्य ठेवू शकता. ओटीचं साहित्य घ्यायचं आहे. पंचामृत, स्वच्छ पाणी, अगदी अगरबत्ती घ्यायची आहे. त्यानंतर सर्वात आधी ज्या ठिकाणी पूजा मांडणी करणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यावरती छोटीशी रांगोळी काढून रांगोळीवरती आपण हळदी कुंकू घ्यायचं आहे. एक फूल व्हायचं आहे. भूमीला नमस्कार करून घ्यायचा आहे. त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. पूजेला सुरुवात करत असताना स्वतःला सर्वात आधी आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला आचमन करून घ्यायचं आहे. आचमन करत असताना डाव्या हाताने आपल्याला उजव्या हातांमध्ये 5 वेळा पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये पहिल्यांदा पाणी घ्यायचं, ते प्यायचं आणि म्हणायचं ओम कृष्णाय नमः. त्यानंतर पाणी घ्यायचं ओम माधवाय नमः. त्यानंतर ते पाणी प्यायचं. त्यानंतर पाणी घ्यायचं ओम केशवाय नमः. त्यानंतर ते पाणी प्यायचं. त्यानंतर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं ओम नारायणाय नमः. त्यानंतर ते पाणी प्यायचं. त्यानंतर आपण पाणी घेणार आहोत ओम विष्णवे नमः म्हणायचं. ते पाणी तांब्यांमध्ये सोडायचं आहे. असं 5 वेळा आपल्याला करायचं आहे. त्यानंतर आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेत असताना आपल्याला आपल्या उजव्या हाताने
हातांमध्ये पळीभर पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक फूल घ्यायचं. त्यानंतर आपलं संपूर्ण नाव सांगायचं आहे, गोत्र सांगायचं आहे. हे व्रत मी कशासाठी करत आहे हे सांगायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे फूल जे आहे पाणी आहे ते कामनांमध्ये सोडायचं आहे. अशा रीतीने आपण संकल्प करायचा आहे, नमस्कार करायची, आपल्या पूजेला सुरुवात करायची आहे. आपण ही हरतालिकेचा जे व्रत असतो तर त्या काही मुली या मासिक धर्म आल्यानंतर या हरतालिकेच्या व्रताला सुरुवात करतात. तर काही महिला या लग्न झाल्यानंतर या व्रताला सुरुवात करतात. काही जण लग्नांच्या अगोदर देखील या व्रताला सुरुवात करतात. परंतु हे व्रत एकदा केल्यानंतर आजन्म केलं जातं. त्यासाठी आपल्याला ह्या व्रताची सुरुवात करत असताना संकल्प घ्यायचा असतो. आपण या अगोदर प्रत्येक वर्षी संकल्प घेऊ शकतो किंवा तुम्ही जे कोणी व्रत या अगोदर संकल्प घेतला असेल तरी देखील तुम्हाला प्रत्येक वर्षी उपवास करत असताना पूजा मांडणी करण्याच्या अगोदर अशा प्रकारे आपल्याला आचमन आणि संकल्प हा अवश्य करायचा आहे. तुम्ही पाठ किंवा चौरंग मांडायचा आहे. त्यावरती गंगाजल शिंपवून स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती महादेवाची पिंड बनवून घ्यायची आहे. तर बऱ्याच जणांचा प्रश्न येतो की महादेवाची पिंड बनवणे आवश्यक आहे का? तर हो, प्रत्येकाने महादेवाची पिंड बनवायचीच आहे. महादेवाची पिंड बनवल्याशिवाय हे व्रत पूर्णच होत नाही. महादेवाची पिंड बनवत असताना ती वाळूची बनवली जाते. तर प्रत्येकालाच वाळू भेटेल असं काही नाही. तर ज्यांना वाळू भेटत नाही त्यांनी घरातील इतर झाडांच्या कुंडीमधील जी काही माती असते ती घेऊन तुम्ही त्याने देखील शिवलिंग बनवू शकता. शिवलिंगाच बनवण्यासाठी जी माती घेणार आहात तर ती तुळशीमधील माती तेवढी आपल्याला घ्यायची नाही. इतर झाडांच्या कुंडीमधील किंवा वेगळी माती तुम्ही घेऊन त्याने देखील शिवलिंग बनवू शकता. शिवलिंग बनवण्यासाठी आपण जी काही वाळू घेतलेली आहे तर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्याने आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे. तर इथे आपण शिवलिंग आणि त्यानंतर सखी पार्वती बनवणार आहोत. तर पार्वती माताने हे जे व्रत आहे तर हे आपल्या सखींबरोबर केलं होतं. त्यासाठी आपल्याला 5 बनवायच्या आहेत आणि एक पार्वती माता आणि एक शिवलिंग अशा वाळूच्या प्रतिमा आपल्याला तयार करायच्या आहेत. तर हे जे व्रत केलं जातं तर ते वाळूच्या प्रतिमा करूनच व्रत केलं जातं. तर त्यासाठी आपल्याला वाळूच्या प्रतिमा बनवून घ्यायच्या आहेत. तर चारही बाजूला 4 सख्या आणि माता पार्वती, एक सख्या आणि एक शिवलिंग अशी आपण वाळूची प्रतिमा बनवून घेतलेली आहे. तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळेल. आता पूजेला सुरुवात करूया. तर त्याआधी दीप प्रज्वलन करून घ्यायचं. एका विड्याच्या पानावरती थोड्याशा अक्षदा ठेवून अक्षदाचा आसन देऊन हळदी कुंकू वाहून त्यावरती तुपात निरंजन लावून घ्यायचं आहे. निरंजन प्रज्वलित करून घ्यायचं. हळदी कुंकू आणि त्यानंतर आपल्याला अक्षदा एक फूल वाहून नमस्कार करून घ्यायचा. त्यानंतर आपण गणपती पूजन करून घेणार आहोत. गणपती पूजन करत असताना एका तामणांमध्ये थोड्याशा अक्षदा घेऊन त्यावरती गणपतीची स्थापना करावी. तुमच्याकडे जर घरातील मूर्ती तुम्ही जर पूजेमध्ये मांडणार असाल तर त्या मूर्तीवरती देखील तुम्ही अभिषेक करू शकता. तुम्हाला जर नसेल मांडायची तर तुम्ही अशा प्रकारे सुपारी घेऊन देखील पूजा करू शकता. सर्वात आधी गणपतीवरती आपल्याला 5 फळ्या स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर 5 फळ्या पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर पुन्हा 5 फळ्या आपल्याला स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. तुम्हाला पंचामृताने अभिषेक करणे शक्य नसेल तर तुम्ही कच्च्या दुधाने सुद्धा अभिषेक करू शकता. शेवटच्या पळीमध्ये आपल्याला हळदी कुंकू, थोड्याशा अक्षदा, थोड्याशा फुलांच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्याने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे. गंधोदक स्नानम समर्पयामी असं बोलायचं. पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने आपल्याला सुपारी स्वच्छ करून घ्यायची आहे. गणपती बाप्पाची पूजा करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्रांचा जप करावा. गणपती बाप्पांच्या पूजेने सुरुवात केल्यानंतर आपली जी पूजा आहे तर ती निर्विघ्नपणे पार पडत असते. यानंतर सुपारी स्वच्छ करून घ्यायची. 2 विड्यांची पाने घेतलेली आहेत त्यावरती अक्षता घालायच्या आहेत.
हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यावरती आपल्याला सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना हळदी कुंकू वाहायचं आहे. कापसाचं वस्त्र वाहायचंय. अक्षदा, फुलं, दुर्वा वाहून घ्यायचा आहे. गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचं आहे. हरतालिकेच्या व्रताच्या दुसऱ्या दिवशीच गणपती बाप्पांची स्थापना होते. घरोघरी गणपती बाप्पा येतात, तर यासाठी आपल्याला या दिवसापासूनच गणपतीची सेवा करायला सुरुवात करायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे, तर या उपवासाला काही जण गौरीचा उपवास असं देखील म्हणतात. तर तुमच्या भागात देखील गौरीचा उपवास म्हणून हा करत असतील, तर हरतालिकेचा तुम्ही उपवास धरत असाल तर अशा प्रकारे पूजा तुम्ही नक्की करा. ही पूजा दिसायला अवघड असली तरी अतिशय सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेली आहे. फक्त उपवास करण्यापेक्षा त्या उपवासासोबत आपण पूजा मांडणी केली तरच ते व्रत हे पूर्ण होत असतं. त्या उपवासाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. यानंतर आपण ज्या सखी आणि पार्वती ठेवलेल्या आहेत, तर त्या सखी आणि पार्वतीला देखील आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. तर मातीच्या किंवा वाळूच्या आपण ज्या मूर्त्या केलेल्या आहेत 5 सखींच्या आणि 1 पार्वतीच्या, त्या मूर्तीवरती आपल्याला हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. हळदी कुंकू वाहत असताना अनामिका बोट, अंगठा आणि अनामिकेच्या शेजारचं बोट अशा या 3 बोटांचा वापर करून आपल्याला हळदी कुंकू घेऊन त्यावरती वाहायचं आहे. त्यानंतर सखी पार्वतीला मी रंगीत कापसाचं वस्त्र घालायचे आहेत. त्यानंतर आपल्याला अखंड अक्षदा व्हायच्या आहेत. पूजेमध्ये घेतलेल्या ज्या अक्षदा आहेत तर त्या अखंड असाव्यात. तर त्यासाठी आपण जे तांदूळ घेणार आहोत, तर ते तुटलेले तांदूळ आपल्याला पूजेमध्ये वापरायचे नाहीत. त्यानंतर आपल्याला सखी पार्वतीला फुलं वाहून घ्यायचं आहे. तर यानंतर आपल्याला 1-2 विडा मांडायचा आहे. 1 विडे मांडत असताना जोड पान घ्यायचे आहेत. विड्याचे 2 विडे मांडत आहे, तर काही ठिकाणी 5 विडे मांडले जातात. तर 2 विडे मांडले तरी देखील चालतात. 1 सखी पार्वतीचा आणि 1 गणपतीचा असे आपण 2 विडे मांडायचे आहेत. 2 विड्यांची पाने घ्यायची. त्यावरती खारीक, खोबरं, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं अशा या 5 वस्तू आपण 2 विड्यांवरती मांडून घ्यायच्या आहेत. त्यावरती हळदी कुंकू देखील वाहायचं आहे. फुलं वाहायचं आहे. थोड्याशा अक्षता देखील वाहायच्या आहेत. म्हणजे आपल्या विड्यांवरती काही कमी असेल तर ते देखील पूर्ण होते. कारण की अक्षदांना अखंड मानलं जाते. त्यानंतर पार्वतीला सौभाग्यवान अर्पण करायचं आहे. सौभाग्यवान अर्पण करत असताना तुमच्याकडे जर विकत घेतलेलं तुम्ही सौभाग्यवान अर्पण करत असाल, तर ते अर्पण करू शकता किंवा घरातीलच तुम्ही हिरव्या बांगड्या, कुंकू, मणी, मंगळसूत्र, मेहंदी कोण, कंगवा असं सौभाग्यवान देखील तुम्ही एखाद्या कव्हरमध्ये किंवा बॉक्समध्ये घालून ते देखील तुम्ही अर्पण करू शकता. तर त्यानंतर सौभाग्यवान जे आपण वाहिलेलं आहे त्यावरती देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे. महादेवाची पूजा आपण जे वाळू शिवलिंग बनवलेलं आहे त्याची पूजा करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला अगदी अर्धा चमचा पाणी व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा पंचामृत, पुन्हा अर्धा चमचा पाणी व्हायचं. त्यानंतर कापसाचं वस्त्र आपल्याला अर्पण करायचं आहे. त्यानंतर महादेवाला आपण बुक्का व्हायचा आहे. त्यानंतर गुलाल व्हायचा आहे. त्यानंतर जे आपण भस्म घेतलेला आहे, भस्म देखील आपल्याला व्हायचं आहे. त्यानंतर अखंड पांढरे तांदूळ आपल्याला व्हायचं आहे. कापसाचं वस्त्र किंवा तांदूळ वाहत असताना ते पांढरे व्हावेत. हळदी कुंकवाने रंगवलेले रंगीत तांदूळ किंवा रंगीत कापसाचे वस्त्र वाहू नये. त्यानंतर फूल व्हायचं आहे. यानंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवरती बेलपत्र अर्पण करायचं आहे. बेलपत्र अर्पण करत असताना कळीची गाठ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला बेलपत्र उलटा करून महादेवाच्या शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे. तर यावेळेस आपली पत्री कोणत्या घ्याव्यात अशा देखील प्रश्न बऱ्याच जणांच्या मनामध्ये येतो. हरतालिकेची पूजा करत असताना महादेवाच्या पिंडीवरती 16 प्रकारच्या पत्री वाहिल्या जातात.
त्याचा क्रम असा आहे की बेल, आघाडा, मधुमालती, दुर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोत्र, जाई, दवना, बकुळ, अशोकाची पाने. यामधले जर तुम्हाला ज्या पत्री तुम्हाला अवेलेबल होतील किंवा ज्या तुम्हाला आणणे शक्य होईल त्या पत्री तुम्हाला अगोदरच जुळवून ठेवायच्या आहेत. पण तुम्हाला जर या 16 पत्री जर मिळाल्या नाहीत तर यामध्ये प्रामुख्याने तुम्ही घेऊ शकता तर ते म्हणजे बिलपत्र. त्यानंतर तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता दुर्वा. त्यानंतर आघाडा देखील आपल्याला सहज मिळून जातो. त्यानंतर आंब्याची पानं तुम्ही घेऊ शकता आणि इतर तुम्ही फळझाडांची, फुलझाडांची मिळून तुम्ही 16 पत्री घेऊ शकता. आणि त्या पत्री तुम्हाला महादेवाच्या पिंडीवरती अर्पण करायच्या आहे. पूजा करत असताना मनांमध्ये ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता. कोणतीही पूजा मुख्याने करू नये. कोणतीही पूजा करत असताना आपण मनोमन किंवा आपण जे पूजा करत आहेत तर त्या देवी देवतांचा आपण मंत्र जप केला तर आपल्या मनांमध्ये दुसरे कोणतेही विचार येत नाहीत. त्यासाठी पूजा करत असताना त्या देवी देवतांचा मंत्रांचा जप करत तुम्ही ही पूजा करू शकता. यानंतर नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. नैवेद्यांमध्ये तुम्ही खडी साखरेचा, फळांचा नैवेद्य दाखवू शकता. यानंतर आपल्याला माता पार्वतीची ओटी भरून घ्यायची आहे. मंगळवार देखील आहे आणि हरतालिकेचं व्रत देखील आहे. अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी प्रत्येक सुवासिनीने या दिवशी माता पार्वतीची ओटी अवश्य भरावी. यासाठी ब्लाऊज पीस घ्यायचा आहे. त्यानंतर 5 वेळा आपण त्यावरती तांदूळ अर्पण करायचे आहेत. त्यानंतर त्यावरती ओटीचं साहित्य बारीक, खारीक, त्यानंतर सुपारी, हळकुंड, एक खोबऱ्याचा तुकडा, एक नाणं घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्यावरती श्रीफळ म्हणजे नारळ ठेवावं. हळदी कुंकू व्हायचं आहे. तुम्ही एखादा फळ फुलांचा गजरा देखील त्यावरती ठेवू शकता. यानंतर ही ओटी आपल्या छाती समोर ठेवून उभा राहायचं आहे आणि त्यानंतर माता पार्वतीला आपण ही ओटी अर्पण करायची आहे. धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. त्यानंतर महादेवांना कपूर आरती ही खूप प्रिय आहेत. या दिवशी तुम्ही कापूर आरती नक्की करा. त्यानंतर तुम्हाला महादेवाची आरती करायची आहे. हरतालिकेची देखील या आरती या दिवशी तुम्हाला अवश्य म्हणायची आहे. हरतालिकेची आरती कथा पुढील व्हिडिओमध्ये देईल. आता दुसऱ्या दिवशी याचे विसर्जन करायचं. त्यावेळी तुम्ही वाळू असेल तर ती तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली विसर्जित करू शकता. फुले पाने देखील एखाद्या झाडाखाली किंवा निर्माल्यांमध्ये टाकू शकता आणि जी ओटी आहे ती एखाद्या मंदिरांमध्ये देवीला किंवा एखाद्या सुवासिनीला भरू शकता. अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला हरतालिकेची ही पूजा करायची आहे. दिवसभर उपवास करायचे तर पूजा कधी करावी? सकाळीच आपल्याला पूजा करायची. शुभ मुहूर्त व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलाच आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी दिवसभर करा. ही पूजा केल्यानंतर तुम्हाला जेवायचं आहे तोपर्यंत अन्न ग्रहण करू नये. हा उपवास करत असताना शक्यतो निर्जली उपवास केला जातो. परंतु ज्यांना शक्य नाही तर अशा स्त्रियांनी दूध, फळे खाऊन हा उपवास केला तरी देखील चालेल. परंतु या उपवासामध्ये वरीचे तांदूळ खाल्ले जात नाही. काही ठिकाणी तिखट मीठ देखील खाल्लं जात नाही. भगवान शंकराचा उपवास असल्यामुळे खरे तर गोड पदार्थ उपवासाला घ्यावे कारण भगर आणि मीठ चालत नाही. पण जर मीठ टाकायचं असेल तर सेंधव मीठ उपवासाचे वापरा. तर तुमच्या भागामध्ये काही पद्धत असेल त्या प्रकारे तुम्ही करू शकता किंवा तुमच्या तब्येतीला जे सहन होईल त्या प्रकारे तुम्ही हा उपवास करू शकता. हा उपवास आपल्याला दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे गणेश चतुर्थीच्या दिवशी सोडायचा आहे. या दिवशी संध्याकाळी आपल्याला हा उपवास सोडता येणार नाही. ज्यांना मासिक धर्म असेल, सूतक असेल तर अशाने उपवास फक्त करावा. पूजा मात्र करू नये. या दिवशी आपल्याला क्रोध करायचा नाही. हे व्रत करत असाल तर व्रतादरम्यान ईर्ष्या, क्रोधापासून दूर राहायचं आहे. या दिवशी कोणाचाही अपमान होऊ नये. वयस्कर तर लोकांचा कधीच अपमान करू नये. परंतु या दिवशी चुकून देखील वडीलधाऱ्यांना अपशब्द बोलू नये. कोणाचंही मन दुखावेल असे शब्द आपल्या तोंडातून बाहेर काढू नये. शक्य असल्यास कमीच बोलावे. या व्रतादरम्यान झोपणं देखील योग्य नाही. तर दिवसा तर आपल्याला झोपायचं नाही कारण जण रात्री देखील जागून जागरण करतात, भजन कीर्तन करतात. हे आपल्याला शक्य नसेल तर निदान आपल्याला दिवसात तरी झोपायचं नाही. दिवसभर नामस्मरण करायचं आहे. हे व्रत पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात तर त्यासाठी नवऱ्यांशी भांडण वाद टाळावे. नवऱ्यांशी चुकीची वागणूक ठेवल्यास व्रत तरी पूर्ण कसं होणार? यासाठी आपल्याला नवऱ्याशी प्रेमाने वागायचं आहे. तर
असे काही नियम आपण पाळून हे हरतालिकेचं व्रत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.